निमित्ताने आणि बायकाने मुलं माझी वाट बघत असतात की आपण एकत्र जेवायचं म्हणून. सो तो एक्सपिरियन्स मला तिथे भेटला की जर 2 महिन्यासाठी आपण तिथे जातोय, तिथं आपण जर राहू शकतो सगळं सोडून, तर घरात असल्यावर आपण हा टाईम का काढू शकत नाही आहे. सो बिग बॉसमध्ये हा माझा एक फायदा झाला की तुम्हाला लक्षात येतं की जग तुमच्यामुळं चालत नाही आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं, असं मला पण असं वाटायचं की माझ्यामुळं ज्या त्या न्यूज आहेत किंवा ज्या माझ्या गोष्टी आहेत, माझा बिझनेस आहे चालतो, पण असं नसतं. बिझनेस हा सगळ्यांच्यावर मिळून चालतो आणि मला हे त्या 2 वीकमध्ये समजलं. तर आतले जे 8 वीक माणसं थांबली त्यांची हालत काय झाली असेल हे मला त्यावेळी कळालं तिथं. सो आत्ता मी ठीक आहे असं म्हणू शकत नाही आहे, पेन एवढे बेअर करू शकतो मी. बरेच लोक जे म्हणतात की बॉडी बिल्डरच्या गोष्टी आहेत, तर तिथं बॉडी बिल्डर आणि एक ॲथलीट किंवा एक जनरल माणसं ह्यांच्यात सगळ्यांच्यात खूप फरक असतो. बॉडी बिल्डरचं काम असतं की तुमचे मसल्स डेव्हलप करणं आणि स्टेजवरती शो करणं. सो हे करता करता असं नसतं की आम्हाला ताकद नाही आहे, पण मोस्टली काय असतं की ज्यावेळेस तुमच्या मसल्समध्ये ज्यावेळेस तुम्हाला मसल जास्त असतात आणि तुम्ही जास्ती पूल करता एखाद्या सेम ताकदीच्या लोकांना, तर तुम्हाला पूल करताना तुम्ही मला एकट्यालाच बघितलं असेल, पण पूल करताना अरबाजने माझ्या अजून टीमच्या 2 लोकांना पकडलं होतं आणि ते तिघांना मी पूल करत होतो दोन्ही वेळेस. त्यामुळे कसं आहे की अरबाजचं वजन 100 किलो आणि बाकीयांचं दोघांचे मिळून जर 70-80 किलो असेल, तर 180 kg वेट मला पूल करायला लागत होतं. त्यामुळं माझ्या बॅकला पण थोडं टेअर झाला. बॅकची इंजुरी मसलची लगेच कव्हर होते, पण बोन, बॉडी बिल्डरचे बोन आणि जनरल माणसाचे बोन हे सेम असतात. सो बोनला कुठलाही व्यक्ती काही करू शकत नाही आहे. मसलच्या म्हणजे माझ्या इंजुरी असतील ते रिकवर होतात इमिजिएट, कारण आम्ही बॉडी बिल्डर आहोत. आमचा डायट चांगला असतो, आमची रिकव्हरी खूप फास्ट होते मसलची. पण बोनची जी कंडिशन असते ती सगळ्यांची तुमची आणि माझी सेम असते. सो बोन तुटणं हे मीच माझ्या हातावरती पडलो तो बॉल घेताना, त्यामुळे तो बोन तुटला आहे. सो नॉट बिकॉज ऑफ एनी अदर पर्सन, मला कोणी ढकललं नाही किंवा काय नाही आहे. सो कोणाला एक्सपेरिमेंट करत नाही आहे, पण ही रियालिटी आहे की मी जे जपत होतो स्वतःला, किंवा मी आतल्या लोकांना पण सांगितलं की गेम खेळताना असा विचार करू नका की हा तुमचा शेवटचा गेम आहे. तुमच्या लाईफमधला हा एक पार्ट आहे आणि या पार्टमधला तुम्हाला असंच पद्धतीनं सेव्ह केलं पाहिजे की याचा इम्पॅक्ट तुमच्या पुढच्या लाईफवर झाला नाही पाहिजे. आता ही एक गोष्ट बरी आहे की मी आता कॉम्पिटिशन करत नाही आहे. सो मला याचा एवढा फरक पडणार नाही आहे, कारण मी माझा मेंटेन करण्यासाठी आता पण मी लाईट वेटनंच वर्कआउट करतो. सो मला याचा फरक पडत नाही आहे. पण समजा हीच कंडिशन अरबाची झाली असती, तर अरबाचं सगळं करिअर आत्ताच्या कंडिशनला स्टॉप झालं असतं. कारण त्याचं जे करिअर आहे किंवा कुठल्याही एका माणसाचं जे करिअर असतं ते त्याच्या बिगिनिंगमध्ये त्याच्या बॉडीवर डिपेंड असतं, त्याच्या इंजुरीवर डिपेंड असतं. जर इंजुरी लवकर झाल्या तर तुम्हाला तुमचं पुढचं करिअर करता येत नाही. महेंद्र चव्हाण, मिस्टर वर्ल्ड, नमस्कार. सो परत जायचं, जर 2 वीकमध्ये मला रिकव्हरी भेटली आणि शो पुढं चालला तर नक्कीच मला परत आत घेतील ते, जर माझी गरज वाटली तर. कारण इंजुरी रिकव्हरी असती माझी फक्त प्लॅस्टर असतं तर 100% झालं असतं, जसं अभिजितला इंजुरी झाली होती. सो मोस्टली माझा काय प्लॅन चालला होता की ताकद जी आहे ती तुमची एक्स्ट्रा वापरा, बाकी ठिकाणी तिथले गेम हे डोक्याने खेळायचे गेम आहेत. कारण बिग बॉस हा एवढा मोठा इव्हेंट आहे, 50 देशात चालतो. त्यांना असं कधीच वाटत नाही की आपल्या इथं जे लोक येतात फॅमिली मेंबर म्हणून त्यांना कुठल्याही प्रकारची इजा किंवा इंजुरी व्हावी. सो डोकं लावून जर केलं असतं तर ह्या दोन्ही इव्हेंटमध्ये आम्ही 100% आमचं टार्गेट कंप्लीट केलं असतं. पण जी बी टीम आहे अतिशय कन्फ्युज्ड आहे, त्यांना ॲक्च्युली कळतच नाही की काय करायचं आहे. ए टीममध्ये आता 2च माणसं आहेत, त्यांच्यात असं होतं की तू किंवा मी. पण बी टीममध्ये 8 माणसं आहेत, ह्या 8 माणसांच्यामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की मीच झालं पाहिजे. सो हे त्यांचं जे प्लॅनिंग होतं, आपण असणं आणि सगळ्यांचं एकत्र फक्त घोळका असणं. घोळक्यामध्ये असं वाटतं की मी पुढे गेलं पाहिजे. पण जर तुमची टीम असेल तर तुमच्या टीमला पुढे जाणं गरजेचं आहे. फायनलिस्टपर्यंत जाणं पाहिजे. फायनलमध्ये तुम्ही ज्यावेळेस जाता त्यावेळेस तुम्ही हा विचार करू शकता की आपण आता इंडिव्हिज्युअल खेळू म्हणून. पण टीममध्ये खेळताना तुम्ही काय करता की तिथं खेळताना सांगता की टीममध्ये खेळतोय पण खेळता इंडिव्हिज्युअल, आणि त्यामुळे अशी गोष्ट होते. जर त्या कंडिशनला पॅडी भाऊंनी तो बॉल झेलला असता आणि त्या अरबाजच्या घरट्यात टाकला असता तर अरबाज कालच बाहेर पडला असता कॅप्टन्सीमधून. आणि हे सगळ्यांनी विसरलं की आत्ता जे इलिमिनेशन राऊंडमध्ये आहेत त्या सगळ्यांना मी एकट्याने इलिमिनेट केले. शेवटच्या राऊंडला जर मी सूरजला बीट करून ती बंदूक घेऊन माझ्या चौकोनात नसता आलो तर आत्ताची कंडिशन आम्ही सगळे नॉमिनेट झालो असतो. त्या गोष्टीचे कुणीही काही बोलले नाही. दुसरी गोष्ट कसं असतं की सूरजशी खेळताना मला काळजी घ्यायला लागत होती, कारण सूरजला मी लहान भावाप्रमाणे होतो. जर सूरजला फक्त जिंकायचं म्हणून मला खेळायचं असतं तर मी फरफडत किंवा ह्या गोष्टी केल्या असत्या. सूरजमध्ये ताकद खूप चांगली आहे, परत तो विचार करत नाही की त्याला किती लागेल, त्यामुळे त्याला पण 2-3 इंजुरी झालेत. सो मला तो गेम खेळताना अरबाज असता तर मला 100% फुल फोर्सने करावं लागलं असतं.
सुरुवातच्या वेळेस मला 90% 10% माझी ताकद सावरूनच खेळावं लागलं, कारण जर त्याच्या अगेन्स्ट मी फुल ताकदीने खेळलो असतो कदाचित त्याला पण इंजुरी झाली असती. सो मला ते पण बघावं लागत होतं. आणि समजा सूरज स्ट्रॉंग होता, त्यानं ते बंदूक घेऊन त्या चौकात गेला असता तर तुम्ही सगळे लोक मला असं बोलले असतं. परत टीमची माणसं तर 100% आहेतच बोलायला. सो हा एवढा सगळा विचार करला तर टाइम खूप कमी असतो, आणि तुम्ही जे बघता ते 24 तासातला फक्त 1 तास बघता. सर खूप प्रश्न आहेत की आता सगळ्यांनाच लागलंय, जान्हवीला लागलं, अभिजितला लागलं, अंकिताला लागलं, मग तुम्हालाच बाहेर का काढलंय फक्त, आणि त्यांना का नाही बाहेर काढलं एवढे इंजुरीज होऊन पण? तर काय तुमचं उत्तर द्याल सर? आता जान्हवीची इंजुरी जी आहे ना ती जखम होती, तिला लागली, ती बरी झाली 8 आतमध्ये एका वीकमध्ये. अभिजितला पण जे लिगामेंट टेअर होता तो त्याचा मेजर नव्हता. असं नव्हतं की त्याला सर्जरी करायला लागली. मला सर्जरी करायची आहे, मला फक्त प्लॅस्टर घालायचं नाही आहे. सो बिग बॉसच्या घरामध्ये 1 आठवडा माझी केअर घेतली त्यांनी. त्यांच्या सगळ्या डॉक्टरांनी त्यांनी दाखवलं, पण डॉक्टरांनी सांगितलं की आम्ही ट्राय करत होतो की मॅक्सिमम त्यांना फक्त प्लॅस्टर लावावं लागेल, पण 3 ठिकाणी फ्रॅक्चर असल्यामुळं मला त्यांना तिथं ठेवता नाही आलं, त्यामुळं मला बाहेर यावं लागलं. सो इंजुरी बऱ्याच प्रकारच्या असतात. ठेस लागणं म्हणजे पण इंजुरी आहे. सूरज तिथं काचेला धडकला होता, ती पण इंजुरी होती. जान्हवी खूप जोरात आपटली होती त्या लाकडावरती, तिचा गुडघा फुटला होता, ती इंजुरी होती. पण ह्या सगळ्या इंजुरीज आहेत त्या रिकवर होण्यासारख्या होत्या, कारण जखमा झाल्या होत्या. सो त्यांच्या कव्हर झाल्या. पण माझं कसं होतं की मला मुवमेंटच करता येत नव्हती, त्यामुळे मला ॲज अ जज संचालक ठेवणं हे पण पॉसिबल नव्हतं, कारण मी वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून गेलो होतो. सो माझ्याकडून एक्सपेक्टेशन होत्या की मी कॉम्पीट केलं पाहिजे, मी त्यांच्या अपोज गेलं पाहिजे, आणि मी सगळ्या फिजिकल ॲक्टिव्हिटीत पार्ट घेतला पाहिजे. पण हे मला काहीच करता येत नव्हतं, कारण डॉक्टरांची अशी हे होतं सजेशन की आम्हाला 50% तुम्ही आत राहिलं पण असं वाटतंय, कारण तुमचं नुकसान झालं नाही पाहिजे. पण आम्हाला असं पण वाटतंय की आम्हाला इथं तुमचं नुकसान ठीक आहे गेममध्ये बाहेर जायचं, पण तुमच्या लाईफ थ्रेटनिंग कुठल्या गोष्टी व्हायला नाही पाहिजेत. तुमचा एखादा मसल जो आहे तो कायमचा इंजुर नाही झाला पाहिजे परत एकदा झालं तर, म्हणून मला तिथून बाहेर यावं लागलं. सो असं नाही की मला ऑपरेशन असल्यामुळे मला बाहेर यावं लागलं. जर तिथल्या ते ड्रेसिंग करायचं असतं तर 100% मी आजच थांबलो असतो अजून पण. जसं बाकीच्यांचं झालं, ड्रेसिंग करून फक्त. हां, ड्रेसिंग करून त्यांची रिकव्हरी झाली आणि ते परत तिथं थांबले, कारण ती ऍक्टिव्हिटी त्यांच्याकडे होणार होत्या. तुमचं मेजर ऑपरेशन असल्यामुळे बाहेर यावं लागलं? येस, मेजर ऑपरेशन होतं माझं, आणि हे जर तिथं परत डिसमेंटल झालं असतं तर अजून माझा मेजर प्रॉब्लेम झाला असता. त्यामुळे मला 3-4 दिवस केअर घेऊन प्रत्येक 2-3 तासाला डॉक्टर मला चेक करायचे, माझ्या इंजुरी चेक करायच्या, माझं स्वेलिंग चेक करायचं, माझं बीपी चेक करायचे. सो आतमध्ये तुमची खूप जास्ती केअर घेतली जाते. आणि फायनल स्टेजला ज्यावेळी असं होतं की नाही त्यांना अजून ठेवलं तर त्यांना त्रास होऊ शकतो, मग अशा कंडिशनला ते कंटेस्टंट जो असेल त्याचा मॅक्सिमम विचार करून, त्याच्या बाहेरच्या आयुष्याचा विचार करून हा डिसिजन घेतात, आणि त्यामुळे त्यांनी मला बाहेर काढलं होतं. सर बिग बॉस मध्ये तुमची पर्सनॅलिटी खरी होती का, हा खूप जणांचा प्रश्न आहे. येस, मी जसा बाहेर होतो तसाच बिग बॉसच्या आत घरामध्ये मी राहायचा प्रयत्न केला होता. कारण मी कुठल्याही लेडीज असतील तर त्यांना मला डायरेक्ट पुश करणं, डायरेक्ट पुल करून काढणं जस्ट फॉर दॅट इव्हेंट हे मला कधीच जमत नाहीये. बाहेरच्या जगात पण मी बऱ्याच लेडीजना कायम रिस्पेक्ट देतो. आतमध्ये माझ्याकडून एक चूक झाली फक्त, ती पण निक्कीची, कारण तिला खूप रिक्वेस्ट करून पण ती पाण्यात जात नव्हती. ज्यावेळी ती पूर्ण परत वरती आली तर मला वाटलं की ती स्टेबल झाले, म्हणून मला तिला पुश करायला लागलं, आणि त्यासाठी मी तिला सॉरी पण बोललो नंतर. ज्यावेळी ती मला म्हटली किंवा मला भाऊच्या धक्क्यावरती बोललं गेलं की लक्ष नसताना तुम्ही तिला पुश केलं, मी त्यावेळेस असा तो विचार केला नव्हता. मला वाटलं ती स्टेबल आहे, कारण अरबाज तिच्याजवळ थांबला होता. सो मला वाटलं की ते तिथं तिला प्रोटेक्ट करतोय आणि ती स्टेबल झाले, सो मी तिला पुश केलं. पण नंतर मला समजलं की ती स्टेबल नव्हती किंवा ती प्रॉपर स्टँड नव्हती. सो मी त्याला नंतर सॉरी पण बोललो. ती सोडून मी माझ्या टास्कमध्ये पण बघत असेल तुम्ही की माझ्या टीममधल्या पण ज्या दोन्ही आर्या आणि अंकिता होती त्यांना मी पकडलं होतं, तर त्यावेळेस त्यांना पकडताना पण मी अशा रीतीने पकडलं होतं की त्यांना माझा जास्ती ट्रस्ट नाही झाला पाहिजे. सो ज्यावेळी मला अरबाज पुल करायला आला त्यावेळेस मी माझा हात सोडला, अरबाजने मला सहज उचलून बाजूला नाही ठेवलं. जसं मला भाऊ पण त्यावेळी म्हटले की सहज उचलला, असं बिलकुल नाही, कारण त्यांना दिसलं असेल कॅमेरामध्ये. पण असं नव्हतं की मला सहज उचलून बाजूला करणं. मी बाजूला झालो तिथून, कारण मला माझ्या टीमच्या ज्या लेडीज होत्या त्यांना पण सेव्ह करायचं होतं. त्या टास्क जिंकण्यापेक्षा तर त्यांना इजा कुठे झाली असती, कारण तिथे बरेच खिळे होते, बराच त्या कार्ड होता तो कट झाला असता. सो हे मी विचार करून मी मला सोडून घेतलं. अरबाज ज्यावेळी मला ओढून बाजूला घेऊन गेला तर मी एवढंच काम केलं की अरबाजला मी तिथं होल्ड करून ठेवलं. पण सगळ्यांच्या डोक्यात एवढंच होतं की तुम्ही अरबाजला तिथं फेकून या बाजूला, त्याला बाजूला टाका, ढकलून द्या आणि परत इकडे या.
तर ह्या सगळ्या गोष्टी करणं तिथं पॉसिबल नव्हतं, कारण फ्रॅक्शन ऑफ टाईममध्ये ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतात. आणि तिथं दोन्ही जर सेम बळाची माणसं असतील तर दोघंही एकमेकाला अडवायलाच बघणार, जसं त्यांना आणि मी अडवलं होतं. आणि हे करताना आम्ही दोघांना पण शिव्या नाही घातल्या, दोघांना आम्ही ट्रोल असं नाही केलं की तुला ताकद किती आहे, मला ताकद